महाराष्ट्र सरकारनं वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी दिलेला आहे. याचा विश्व हिंदू परिषदेकडनं निषेध केला जातो आहे. माझ्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे मंत्री आहेत गोविंद शेंडे सर. काय सांगणार? असं आहे की ज्या वक्फ बोर्डाला महाराष्ट्र शासनाने 10 कोटी रुपये देण्याचं काम केलं आहे हे फार निषेधार्ह आहे. काय गरज आहे द्यायची? ज्या वक्फ बोर्डाकडे अब्जो रुपयांची संपत्ती आहे, अब्जो रुपयांची, त्या वक्फ बोर्डला 10 कोटी रुपये कशाला द्यायचे? दुसरी गोष्ट ही की तुम्ही मंदिरांवरती सरकारी नियंत्रण ठेवता, मंदिरांच्या पैशाचा तुम्ही उपयोग करता आणि त्या पैशातून तुम्ही वक्फ बोर्डला दान देता. हे कुठपर्यंत सहन करायचं? म्हणून याचा निषेध करायचा आहे आणि म्हणून याचा निषेध करतो आहे. आणि हे तुष्टीकरणाची नीती, लाचलुचपत करणं, त्याला म्हणतात की किती मानमन्नत करवायचं, हे चांगलं नाही आहे. तुम्ही आपलं राजकारण काय करायचं तुम्ही करत राहा राजकारण, त्याला आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. पण हिंदूंचा पैसा ह्या अशा प्रकारे देणे हे निषेधार्ह आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. परंतु तुम्ही काँग्रेसवर नेहमी आरोप करत आले की लांगून चालन केलं जातं काँग्रेसकडनं. आता महाराष्ट्रात भाजप प्रणित महायुतीचं सरकार आहे आणि भाजप ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा आहे. जशी विश्व हिंदू परिषद एक शाखा आहे संघाची, तशीच भाजप ही एक शाखा आहे. असं आहे, शासन आहे, सरकार असतं. मग त्या सरकारमध्ये कोण बसलं आहे हे आमचं काम नाही आहे. तिथे जो बसला असेल अशा प्रकारचा जो निर्णय करेल त्याचा विरोध आम्ही निश्चित रूपेने करू आणि करतो आहे. मग ते कोणी बसू तिथे. गौरक्षणाचा विषय आहे, आम्ही विरोध करतो ना, आम्ही त्याचाही विरोध करतो. जे हिंदुत्वाचे मुद्दे आहेत ते उचलणं हे आमचं काम आहे. आम्ही ते उचलू. जे हिंदुत्वाला विरोधी असे काही निर्णय होतील त्याचा विरोधही करू आणि पुरजोर विरोध करू. नुसता विरोध करायला विरोध करणार नाही, पुरजोर विरोध करू त्याचा. केतकी चितळे अभिनेत्री आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे या नावावर मतं मागितली गेली लोकसभा निवडणुकीमध्ये आणि आता वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये निधी दिला. त्यामुळे आता विधानसभेत कुठला झेंडा हाती घ्यावा हा प्रश्न पडला आहे. मी राजकारण करत नाही आणि विश्व हिंदू परिषद राजकारण करत नाही, म्हणून ह्या बाबतीमध्ये मी काही बोलायला तयार नाही. केतकी चितळेने निषेध केला या गोष्टीचा, जसं तुम्ही चांगलं आहे. अनेक लोकांनी केलं पाहिजे. ज्यांना असं वाटते की हे चुकीचं आहे त्यांनी समोर येऊन याचा विरोधच केला पाहिजे, मनामध्ये ठेवू नये. सडकेवर उतरायची गरज पडली तर सडकेवर उतरून सुद्धा त्याचा विरोध केला पाहिजे. विश्व हिंदू परिषद सडकेवर उतरणार, आवश्यकता पडली तर निश्चित रूपसे आमच्या वरिष्ठांशी चर्चा करू, बोलणी करू आणि असं वाटलं की सडकेवर उतरून याचा विरोध करायचा तर सडकेवर उतरूनही याचा विरोध करू. सर, तुम्ही 2 शब्द वापरले, एक लांगून चालन आणि दुसरा तुष्टीकरणाची राजनीती. बरोबर आहे ना, हे तुष्टीकरणच आहे. कोणाला तरी खुश करण्याकरता पैसे देण्याचं जे काम आहे हे खुश करणं आहे ना, तुष्टीकरणच आहे ना. याला तुष्टीकरणच पडतात. तुम्ही 2 गोष्टी करतात आहे. एकीकडे मंदिरांच्या पैशाचा उपयोग तुम्ही करताय, त्याच्यावर तर सरकारी नियंत्रण ठेवता मंदिरांवरती आणि यांना पैसे देता. कोणती मस्जिद सरकारच्या नियंत्रणात आहे का? कोणता चर्च सरकारच्या नियंत्रणात आहे का? नाही आहे ना. मग मंदिरच का बरं? आणि मंदिराचाच पैसा का बरं? आणि मंदिराच्या पैशाचा असा उपयोग जर तुम्ही करत असाल हिंदू निश्चित त्याचा विरोध करेल. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.